दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिकमध्ये पुन्हा दिवसाढवळ्या खुनाची घटना। पंचवटीतील गुलमोहर कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या एका 80 वर्षीय कुसुम एकबोटे नाव असलेल्या महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे। त्या महिलेसोबत तिची एक मुलगी, तिचे वय देखील 65 वर्ष आहे। या दोघी मायलेकीच या ठिकाणी राहत होत्या आणि या निवासस्थानातील वरच्या मजल्यावर भाडेकरू म्हणून वास्तव्यास होत्या। त्यामुळे हा खून का करण्यात आला याचा पोलीस तपास करत आहेत। घटनास्थळी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे श्वान पथक दाखल झाले असून हा खून कोणत्या कारणाने झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही। 3-3.5 वर्षापासून राहत होते। दोघी मायलेकीच राहायच्या। आजींची थोडं आता नरम गरम तब्येत होती, त्याच्यामुळे त्या काही आरतीला वगैरे जात नव्हत्या। त्यांची मुलगी पोळ्या लाटायला जायची। त्यांची बहीण ठाण्याला आहे, ती मधून मधून यायची यांचं भाडं वगैरे द्यायला। आणि आजी पोळ्या त्या मायलेकी असल्यामुळे मुलगी पोळ्या लाटायला जायची 2 एक ठिकाणी। सकाळी कचरा टाकायला गेल्या होत्या त्या, कचरा टाकून आल्या, थोडा वेळ खाली बसल्या, त्यांना थोडा दम लागला असेल। वरती गेल्या मग काही माहित नाही वरती नक्की काय घडलं। आम्हाला 11:15 त्यांची मुलगी मंदिरातनं वरती गेली, तेव्हा त्यांनी बघितलं, त्या ओरडल्या। मग मी त्यांच्या मागे पळत गेली, त्यांच्या मागे गेली तर ते रक्त दिसल्याबरोबर मी तशीच पोलीस स्टेशनला गेली। मात्र सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे। यावरून गुन्हेगारांवर पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला दिसत नाही। म्हसरूळ, पंचवटी यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढताना दिसून येत आहे। त्यामुळे आता पोलीस आयुक्त या दहशती कमी करतील का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।